वनिताला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अविनाशचा फोन आला. त्याचा फोन आलेला बघून वनिता दचकली. फोन उचलल्यावर अविनाश म्हणाला, संध्याकाळी 5 वाजता तयार राहा, मी तुला भेटायला येतो. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी स्वतः तुला घ्यायला येतो. एवढंच बोलून वनिताचं काही ऐकून न घेता त्याने फोन कट केला. कुठली महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल याचा विचार करून वनिता गालातल्या गालात हसली. तिच्या कॉलेजमध्ये सगळ्यात धाडसी मुलींमध्ये वनिताचं नाव होतं. त्यामुळे अविनाशने तिला अचानक भेटायला येत आहे हे सांगितल्यावर ते एक्सेप्ट करायला जास्त वेळ लागला नाही. ठीक 5 वाजता अविनाशच्या गाडीचा हॉर्न ऐकून वनिता घरातून बाहेर आली. दिलेला शब्द पाळणं हा वनिताचा गुण होता. तिच्या आईने पाठीमागून आवाज दिला, अगं त्यांना घरात तरी बोलावले असतेस. पण तोपर्यंत वनिता घरातून बाहेर आली होती आणि अविनाश गाडीतून बाहेर येऊन तिची वाट बघत उभा होता. आज अविनाश खूप रुबाबदार दिसत होता. हाय बोलून अविनाशने गाडीचे पुढचे दार उघडले आणि तिला पुढच्या सीटवर बसायला सांगितले. गाडी चालू होताच वनिता मनातून खूप खुश झाली. पण अविनाशला असं गप्प बसलेलं बघून तिला थोडं टेन्शन येत होतं. हॉटेलमधल्या शांत केबिनमध्ये पोहोचल्यावर धाडशी वनिताची छाती पण धडधडायला लागली. अविनाशने खूप सभ्यपणे खुर्ची बाहेर ओढली आणि ती बसायची वाट बघायला लागला. अविनाशने बसल्यावर विचारलं, काय घेणार, चहा की थंड? अविनाशने विचारल्यावर हळूच हसत वनिता म्हणाली, तुम्हाला जे पसंत आहे ते मागवा. अविनाश खूप गंभीरपणे म्हणाला, हे बघ वनिता, मला तुझ्याशी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. मला विश्वास आहे तू चुकीचा अर्थ काढणार नाहीस. मनात प्रश्न घेऊन वनिताने त्याच्याकडे बघितलं. तसा अविनाश म्हणाला, माझ्या आईने तुला तिची सून मानली आहे. बघावं तेव्हा तुझं गुणगान गात असते. तू तिला पूर्णपणे तुझ्या बाजूने केलं आहेस. पण माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मी कुणाला तरी वचन दिलं आहे. अविनाशच्या शेवटच्या शब्दांनी वनिता पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. ओ, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लग्न करायला आझाद आहात. मी तर तुम्हाला अडवले नाही आणि लग्नाची मागणी पण तुमच्याकडूनच आली होती. आम्ही तर तुमच्या घरी आलो नव्हतो. असं बोलताना वनिताचा आवाज थोडा मोठा आणि रागीट झाला होता. अविनाश म्हणाला, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मी आईचा एकुलता एक मुलगा आहे. माहीत न करून घेता मी आईला वचन देऊन बसलो आहे आणि जर मी तिला दिलेलं वचन मोडलं तर ती घर सोडून कायमची गावी निघून जाईल. आई किती हट्टी आहे हे तुला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. बाबा नसल्यामुळे आईने तुला पण माझ्यासारखेच हे नाते स्वीकारायला सांगितले होते. आई सांगत होती तुला मोकळे आझाद आयुष्य जगायला इच्छा होते. हे खरं आहे नाही का? अविनाश एवढा गंभीर होऊन बोलताना बघून वनिता हसायला लागली. किती विचित्र गोष्ट आहे. मला लग्नाच्या नात्यात स्वतःला बांधून घ्यायचं नव्हतं. ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अविनाश पूर्ण उत्साहाने म्हणाला, हो हे अगदी बरोबर आहे. आपल्या दोघांना विवश केलं आहे हे लग्न करण्यासाठी. पण आता परिस्थिती ही आहे की जर आपण लग्न केले तर माझं मन मी सोडले तर माझ्या बायकोच्या नात्याने सगळं काही तुझं होईल. तुझ्या सगळ्या गरजा इच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल. त्या बदल्यात मी तुझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही. हो, पण कधी कधी पार्टीत आपल्याला आपण दोघे नवरा बायको एकमेकांच्या सोबत किती खुश आहोत हे दाखवायची ॲक्टिंग करायला लागेल. पण मी बायकोचा अधिकार तुला कधीच देऊ शकणार नाही. हे सगळं करण्यासाठी तुला मी दर महिन्याला तुझ्या खर्चासाठी 40,000 देत जाईन. मग सांग याबद्दल तुझा काय विचार आहे? वनिता म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. वनिता कुठल्या अर्थाने बोलली हे अविनाशला समजले नाही. अविनाश म्हणाला, आभार कशासाठी? वनिता म्हणाली, जे तुम्ही मला महिन्याला 40,000 रुपये देणार आहात त्यासाठी. मी तुमचे आभार मानायला नकोत का? आणि तुम्ही जे हे सगळं अगदी स्पष्ट सांगितले आहे त्यासाठी. अविनाश म्हणाला, आणि जर मी हे तुला सांगितलं नसतं तर? वनिता म्हणाली, मी तुमचा तिरस्कार केला असता. अविनाश परत म्हणाला, मग आता? वनिता म्हणाली, मी तुमची अवस्था आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेन. अविनाशने मोकळा श्वास घेतला आणि हसत वनिताकडे बघत म्हणाला, वनिता,
तू पण मोकळ्या विचारांची मुलगी आहेस. तुला मी सगळी मोकळीक देईन, पण त्या बदल्यात मला पण मोकळीक हवी आहे. आपण दोघं चांगले मित्रांसारखे एकत्र राहूया. वनिता म्हणाली, अविनाश, तुम्ही एवढे स्वतंत्र असून पण तुम्ही तुमच्या मनासारखा पार्टनर नाही मिळवू शकत. ही काही कमी हैराण करणारी गोष्ट आहे का? मी तुमच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करेन. कदाचित त्या माझं बोलणं मान्य करतील. असं म्हणत वनिता हसत उठायला लागली. तसा अविनाश लगेच म्हणाला, नको नको, असा अनर्थ करू नकोस. आईची देवपूजा तिला कोणी दुसऱ्यांनी साधा हात लावलेला पण आवडत नाही. तुला तर माहीतच आहे. मग अशात ती एका विदेशी मांसाहार करणाऱ्या दुसऱ्या धर्मातील मुलीला तिच्या आयुष्यात कधी आपले मानू शकेल का? तिचं स्वप्न तोडून मी तिला जिवंतपणी नाही मारू शकत. जरा कडक होऊन वनिता तिखट स्वरात म्हणाली, मग तुम्ही तुमचं लग्न काही वर्षांसाठी पुढे ढकलू शकत नाही का? तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करता? माझं स्वतःचं आयुष्य आहे. माझी काही स्वप्न आहेत. मी तुमच्यासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त का करू? अविनाश उठताच वनिता हॉटेलमधून उठून बाहेर आली आणि मनातल्या मनात म्हणाली, मी काय एवढी मूर्ख वाटली का? मी का त्याच्या बाजूने माझा निर्णय देऊ? काय समजतो स्वतःला तो? वनिताला घरी सोडून अविनाश निघून गेला. वनिता खोलीत गेली आणि पर्स एका बाजूला टाकून बेडवर आडवी पडली. तिच्यातली विचार करायची क्षमता संपली होती. मूर्ख कुठला? याच्या आईसाठी मी का म्हणून बळीचा बकरा व्हायचं? पण एवढं सगळं होऊन पण अविनाशचे आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या आठवणीत येऊन तिला चिडवत होतं. अविनाश त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा एकमात्र वारस होता. बाहेरच्या देशात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेला अविनाश खूप आकर्षित वाटत होता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली वनिताला जेव्हा अविनाशचं स्थळ आलं तेव्हा तिच्या घरातले खूप खुश झाले. घरातली मुलगी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून जाणार, यापेक्षा आनंदाची दुसरी कुठलीच गोष्ट त्यांच्यासाठी असू शकत नव्हती. अविनाशचे घर वनिताच्या अगदी घराच्या जवळ होते. अविनाश शिक्षणासाठी परदेशी गेला होता आणि यावेळी वनिताचे कुटुंब त्याच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. वनिताचे त्याच्या आईसोबत चांगले पटत होते. अविनाशचा बंगला खूप मोठा होता. त्याच्या घरी 4-5 नोकर कामाला होते. एकुलता एक मुलगा बाहेर शिकायला गेल्यानंतर अविनाशची आई त्यांचं सगळं प्रेम वनितावर लुटवत होत्या. त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी त्या वनितावर अवलंबून राहत होत्या. त्यांच्या घरची सून होण्याचे स्वप्न वनिताने कधीच बघितलं नव्हतं. पण आईच्या तोंडातून अविनाशबद्दल ऐकून तिला असं वाटायचं की ती त्याला खूप वर्षापासून ओळखत आहे. अविनाशला काय आवडतं काय नाही हे त्याची आई वनिताला सांगत असायची. वनिताला डॉक्टर बनवून गावात जायचं होतं आणि तिथल्या गरीब लोकांची सेवा करायची होती. तिने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय तिने अविनाशच्या आईमुळे बदलला होता. अविनाशची आई म्हणाली, इथे शहरातच स्वतःचा दवाखाना सुरू करून इथेच तू गरीब लोकांची सेवा करू शकतेस. असं होऊ शकतं ना की आम्ही इथे एखादा दवाखाना सुरू करू? आणि ही योजना वनिताला खूप आवडली होती. पण आता ती काय करणार? तिचा लहान भाऊ तिला सारखा चिडवून हसत होता. तिची आई खूप उत्साहाने तिच्याकडून सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. एकदा वनिताला असं वाटलं की सगळं काही आईला सांगून टाकावं, पण अपमान होईल म्हणून मन तळमळत होतं. डोकं दुखत असेल असं सांगून ती सगळी रात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिली. कॉलेजच्या आयुष्यात वनिताने आलेले सगळे प्रॉब्लेम आनंदाने स्वीकारले होते. पण हा प्रॉब्लेम आयुष्याचा होता. सुंदर साधी दिसणारी वनिता आत्मनिर्भर आहे हे सगळ्यांना माहीत होतं. पण आज तीच वनिता भुसकळ्यात पडली होती की काय करावं, कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न होता. सकाळी 8 वाजता अविनाशला तिचा निर्णय सांगायचा होता, पण हा निर्णय तिला त्याच्या बाजूने द्यायचा नव्हता. त्याचा भ्रम तुटायला हवा हा विचार करत करत तिचा कधी डोळा लागला तिचे तिलाच कळायला नाही. सकाळी तिच्या भावाच्या आवाजाने तिला जाग आली. अगं ताई, रात्रभर काय स्वप्न बघत होतीस का? उठ, तुझ्या होणाऱ्या सासूबाई आल्या आहेत
गडबडीत वनिताने अंगावरची चादर बाजूला फेकून दिली. झोपेतून उठलेली वनिता बेडवरून उठण्याच्या अगोदरच अविनाशच्या आईने तिच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, ताप तर आला नाही ना तुला? नाहीतर माझी वनिता एवढ्या उशिरापर्यंत कधीच झोपत नाही. सकाळचे 8 वाजले आहेत. अविनाशच्या आई अधूनमधून सकाळी फिरायला गेल्यानंतर वनिताच्या आईला भेटायला येत असायच्या आणि घरातल्यासारखी चहा नाश्ता करून मग घरी परत जायची. कितीतरी वेळा त्यांनी स्वतः त्यांच्या किचनमध्ये जाऊन चहा बनवला होता. उलट त्यांनी त्यांच्या घरी कधी किचनमध्ये पाईप देखील ठेवला नव्हता. तेवढ्यात वनिताचा फोन वाजला. तो ऐकून तिचं काळीज धडधडायला लागलं. तिच्या लहान भावाने मस्करी करत हसत फोन तिच्या हातात दिला. तिकडून अविनाशचा आवाज सरळ तिच्या कानावर पडला. तो म्हणाला, वनिता, रात्री छान झोप लागली ना? काय निर्णय घेतलास तू? मी तुझे अभिनंदन करू शकतो का? थँक्यू म्हणत वनिता एकदम गडबडली. तिकडून अविनाशचा आश्वस्त झालेला आवाज तिच्या कानात घुमायला लागला. अविनाश म्हणाला, तुझे खूप खूप आभार. मी तुझं आयुष्यभर आभारी राहीन. असं म्हणत अविनाशने फोन कट केला. सकाळ सकाळी मुलाचा वनिताला आलेला फोन बघून अविनाशच्या आईचा चेहरा आनंदाने खुलला होता. त्या वनिताच्या आईला म्हणाल्या, बघितले का, माझा मुलगा सकाळ होताच होणाऱ्या बायकोला फोन करत आहे. आणि एक आपले दिवस होते की लग्नानंतरच नवरा बायको एकमेकांना बघू शकत होते. असं म्हणत जोरजोरात हसायला लागल्या. त्यानंतर वनिता खूप बिझी झाली. अविनाशची आई सगळी खरेदी करायला वनिताला सोबत घेऊन जात होत्या आणि अविनाश पण त्यांच्या सोबत असायचा. कधी कधी वनिता अविनाशची ॲक्टिंग बघून हैराण व्हायची. किती सहज तो त्याच्या आईला फसवत होता. साखरपुड्याच्या वेळी अविनाशने हट्ट केला की वनिताने स्वतः तिच्या आवडीने अंगठी पसंत करावी. अविनाशसोबत अंगठी खरेदी करायला उभी असलेली वनिता म्हणाली, तुम्हाला तर अगोदरच अनुभव असेल ना, मग अंगठी खरेदी करायचा खोटा आनंद का दाखवत आहात? पण अविनाशने वनिताच्या आवडीचीच अंगठी खरेदी केली. अंगठी घालत असताना अविनाश एकदम शांत होता. पण त्याच्या हाताचा झालेल्या स्पर्शाने वनिताच्या सगळ्या अंगावर शहारे आले. लग्नाचा दिवस पण उजाडला. वनिताला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. तिने अविनाश बोललेला कुणालाही सांगितलं नाही. नवऱ्याच्या रूपात असलेल्या अविनाशची सगळी प्रशंसा करत होते आणि काही लोकांच्या जळण्याचं कारण बनला. लग्नाच्या पहिल्या रात्री मनात नसताना पण वनिता त्याच्या खोलीत लाजून नवी नवरी बनवून बेडवर बसली होती. खोलीत आल्या अविनाश चेष्टेच्या स्वरात म्हणाला, अरे हे काय आहे? तू तर खरंच नवी नवरी वाटत आहेस. पण आपण दोघे तर मित्र आहोत ना? आठवणीत आहे ना तुझ्या? लाजेने वनिताला रडू यायला लागले. चल जाऊ दे. जर तू सगळ्या रीती पाळत आहेस तर मग मी पण तुला भेटवस्तू देऊन तुझ्या डोक्यावरचा पदर बाजूला करतो. हातात खूप महागातल्या हिरांच्या बांगड्या घेऊन अविनाश तिच्या हातात घालत असलेला बघून वनिता खूप चिडली. ती म्हणाली, तुमच्या गिफ्टसाठी मी नवरीच्या रूपात इथे बसलेली नाही. हा आईचा हट्ट होता. माझ्याकडून या बांगड्या तुम्ही तुमच्या प्रेयसीला गिफ्ट द्या. अविनाशने हसत जबरदस्ती तिचा हात पकडला आणि तिच्या हातात बांगड्या घातल्या आणि म्हणाला, तुला तिची काळजी करायची गरज नाही वनिता. तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. अविनाशचं बोलणं तिच्या काळजात सुईसारखं टोचलं. तिच्या सगळ्या अंगात आग लागली. रागात हातातल्या बांगड्या काढून फेकत वनिता खाली पसरलेल्या गालिच्यावर जाऊन झोपली. अविनाशने खूप प्रेमाने तिला आवाज दिला आणि म्हणाला, वनिता, आपल्या समझोत्यामध्ये असं काहीच ठरलेलं नव्हतं आणि तसंही हा बेड खूप मोठा आहे. वनिता म्हणाली, काही गरज नाही, मला जमिनीवर झोपायची सवय आहे. पण अविनाशने तिला सहज उचलून बेडवर झोपवले आणि म्हणाला, माझ्या घरात तुला जरा पण त्रास झालेला मी स्वप्नात पण सहन करू शकत नाही. वनिता दुसऱ्या दिवशी अविनाशची मावशी आणि मामी वनिताचा चेहरा अगदी निरखून बघत होत्या. वनिताचा अपमान आणि लाजेने लाल झालेला चेहरा
आणि अविनाशचा आनंदी चेहरा त्यांच्या मनाला शांती देऊन गेला. स्वतःला सावरत ती सगळ्या लहान मोठ्या रीती पार पाडत होती. त्या सगळ्या रीतिरिवाजांमध्ये अविनाशचा सहभाग बघून वनिताला मनातून खूप राग येत होता. ती मनात विचार करत होती, हे पुरुष किती धोकेबाज आणि पाखंडी असतात. वरून चांगले आज्ञाकारी असल्याचे दाखवतात आणि आतून मात्र धूर्त असतात. जर तिने अविनाशच्या आईला सगळं सांगितलं तर? अविनाशचा भयभीत झालेला चेहरा आठवून वनिताने तिच्या चेहऱ्यावरचे आलेले हसू खूप मुश्किलीने दाबले. घरात सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. अविनाशची आई त्याला म्हणाली, तू वनिताला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. हा विचार करून भयभीत झालेली वनिता तिच्या सासूला विनवणी करत म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. वनिताचं बोलणं ऐकून अविनाश हसायला लागला. त्याला असं हसताना बघून वनिताच्या सगळ्या अंगात आग लागली. तिला अविनाशच्या प्रेयसीविषयी जाणून घ्यायचे होते, पण तो या विषयावर बोलायला तयारच नव्हता. तरी पण तिच्या नवऱ्याची अज्ञात प्रेयसी तिच्यासोबत प्रत्येक क्षण जगत होती. रात्री अविनाशने विचारलं, तर वनिता, तू मला हे सांग की खरंच माझ्यासोबत बाहेर जाणं तुझ्यासाठी एवढं मुश्किल आहे का? की एवढ्या थंडीत नुसती कल्पना करून तुला घाम सुटला आहे? वनिताने खूप शांततेत उत्तर दिलं, जर हे खरं आहे तर त्यात चुकीचं काय आहे? प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यासोबत असून पण तुमचे मन दुसऱ्या कुणाच्या तरी विचारात असते ना. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर असा दिखावा करण्याबद्दल तुम्ही काही बोलला नव्हता. असं म्हणून वनिता दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपायचं नाटक करायला लागली. दुसऱ्या दिवशी वनिताचा एक डॉक्टर मित्र सुजित तिला भेटायला तिच्या घरी आला. वनिताच्या लग्नाच्या वेळी तो कॉन्फरन्ससाठी परदेशात गेला होता. एक चांगला मित्र म्हणून वनिता त्याला खूप पसंत करत होती. अविनाशची ओळख करून देऊन वनिता सुजितसोबत बोलण्यात एवढी मग्न झाली की ती हे पण विसरली की तिचा नवरा तिथे बाजूला बसला आहे. डॉक्टर सुजित गेल्यानंतर अविनाश भरल्या आवाजात वनिताला म्हणाला, जर तो तुला एवढाच आवडत होता तर त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं ना. वनिता खूप शांततेत हळू आवाजात म्हणाली, आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते त्या व्यक्तीशीच लग्न करावं हे जरुरी नसतं. वनिताने दिलेले उत्तर ऐकून अविनाश तळमळून उठला आणि बाहेर निघून गेला. आता सुजित दर 3-4 दिवसांनी त्यांच्या घरी येत असायचा. त्याचा मन मिळवून चेष्टा करणारा स्वभाव अविनाशच्या आईला खूप आवडत होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे दवाखान्यात जाण्याच्या अगोदर सुजित त्यांना भेटायला त्यांच्या घरी येत असायचा आणि वनिताने तिच्या सासूसोबत चहा पित असायचा. परत जाताना डॉक्टर सुजितला अविनाश कधीतरी भेटत असायचा. सुजित सारखा घरी येत असल्याचा हा परिणाम झाला की अविनाश आता ऑफिसमधून लवकर घरी यायला लागला. इकडे वनिताने परिस्थितीची समजोता केला होता. सणाला कार्यक्रमात वनिता पाहुण्यांमध्ये खूप फेमस व्हायला लागली होती. कधी कधी पार्टीत तिची प्रशंसा करणाऱ्या लोकांच्यात गर्दीत तिला अविनाशला शोधणं कठीण होऊन जात होतं. कधी कधी डान्स पार्टीत वनिता अविनाशला सोडून दुसऱ्या कुणासोबत तरी डान्स करत असायची. वनिताचा आवाज खूप गोड आणि मधुर होता. आता तर असं वाटत होतं की तिच्या गाण्यातून तिचं दुःख बाहेर यायला लागलं होतं. एक दिवस पार्टीत तिने गाणं गायलं सुद्धा. ते गाणं ऐकून अविनाश तिला म्हणाला, तू एवढं छान गाणं गाते हे मला माहीतच नव्हतं. नवऱ्याच्या तोंडातून पहिल्यांदा तिची प्रशंसा ऐकून वनिताला खूप छान वाटलं. शांत आणि हळू आवाजात म्हणाली, मी काय आहे, कशी आहे हे जाणून घ्यायचे आपल्या कॉन्ट्रॅक्टमधली अट नव्हती. मग हे दुःख का? वनिता काहीच चुकीचं बोलली नव्हती. तरी पण अविनाशचे मन परेशान झालं. अविनाश ऑफिसला जायच्या वेळी वनिता त्याला म्हणाली, अविनाश, मी स्वतःचा दवाखाना सुरू न करता एखाद्या मोठ्या दवाखान्यात नोकरी केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना. अविनाश खूप कठोर स्वरात म्हणाला, का? घरात डॉक्टर सुजितला भेटायला कमी पडत आहे म्हणून तुला त्याच्यासोबत काम करायचं आहे का? जर तुला खर्च करायला पैसे कमी पडत असतील तर अजून वाढवून देतो,
पण तू दवाखान्यात नोकरी केलेली मला अजिबात आवडणार नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून वनिता म्हणाली, ठीक आहे, मी जवळच दवाखाना सुरू करते. आणि हो, तुम्ही दिलेल्या पैशाला मी कधीच हात लावला नाही, पण घरात वेळ घालवणं खूप अवघड होतं. असं म्हणत वनिता सरळ खोलीतून बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर अविनाश त्याच्या आईला म्हणाला, आई, मी 10 दिवसांची सुट्टी घेतली आहे. वनिताला सांग बाहेर फिरायला जायचं आहे. हे ऐकून वनिता म्हणाली, उद्यापासून मला दवाखाना चालू करण्यासाठी काही कामं करायची आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबत फिरायला नाही येऊ शकत. हे ऐकून अविनाश खूप चिडला. खोलीत आल्यावर तो म्हणाला, आपल्याला फिरायला जायचं आहे. दवाखाना परत आल्यावर पण सुरू करू शकतोस ना? वनिता म्हणाली, मी तुमच्या मोकळीकीत कधी अडथळा आणला नाही आणि तुम्ही पण मला माझ्या मोकळीकीचे आश्वासन दिले होते. जोशात येऊन अविनाशने जबरदस्ती वनितेला मिठीत घेतले आणि म्हणाला, तू माझी बायको आहेस. मी तुझा नवरा होण्याच्या अधिकाराने तुला हा आदेश देतो की तुला माझ्यासोबत यायला लागेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून वनिता हैराण झाली आणि म्हणाली, तुमची बायको आहे या नात्याने मी फक्त तुमच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आहे का? कुठे गेले ते तुम्ही दिलेलं वचन? जेव्हा मनात आलं तेव्हा बायको मानलं आणि काम झालं की दूर ढकलून दिलं. वनिता एकदम एखाद्या बॉम्बसारखी अविनाशवर फुटली. खूप दिवस मनात साठलेले एकदम असं अचानक एखाद्या ज्वालामुखीसारखं बाहेर आलं. ते बघून अविनाश हसला आणि खूप प्रेमाने तिला अजूनच घट्ट मिठीत पकडले आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हणाला, शेवटी पराभव स्वीकार केलासच ना? बुद्धू झालीसच ना? जेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की तू माझ्याशी लग्न करायला तयार नाहीस, ते ऐकून माझ्या अहंकाराला ठेच लागली होती. माझा संबंध दुसऱ्या कुठल्याही मुलीशी कधीच नव्हता, ना आहे आणि नाही भविष्यात कधी असेल. मी तर माझ्या आईसारखा तुझा भक्त आहे आणि कायम राहीन. तू माझ्या डोळ्यात एवढं पण बघू शकले नाहीस का की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? वनिता हैराण होऊन डोकं वर करून म्हणाली, म्हणजे एवढे दिवस तुम्ही माझ्यासोबत पण ॲक्टिंग करत होता? असं म्हणत ती लाजून लाल झाली आणि अजूनच त्याच्या मिठीत घुसली. अविनाश म्हणाला, खरंच वनिता, एवढे दिवस वाया जरूर गेले, पण या रोमन्समध्ये मजा आली नाही. मग क्षणभर थांबून अविनाश परत म्हणाला, वनिता खरं सांग, तुला डॉक्टर सुजित खूप आवडतात ना? वनिता हसत म्हणाली, अच्छा, हो, पण ती मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनीच तर मला डॉक्टर बनण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. वनिताला अजूनच घट्ट मिठीत घेत तिच्या कपाळावर किस करत अविनाश म्हणाला, मग फिरायला जायचं की तुला अजून पण दवाखाना सुरू करायचा आहे? वनिताने लाजत प्रेमाने विचारले, अविनाश, तुम्ही मला एवढा त्रास का दिला? अविनाश म्हणाला, एक नवीन जाणीव व्हावी यासाठी. जर आपण त्याच जुन्या परंपरेने लग्न केलं असतं तर माझ्या मनात तुझ्यासाठी एवढं प्रेम निर्माण झालं असतं. कितीतरी वेळा ईर्षेमुळे डॉक्टर सुजितला मला मारण्याची इच्छा झाली होती. हे ऐकून वनिताला चिडलेली बघून अविनाश हसायला लागला आणि म्हणाला, मला माफ कर, मी विसरलोच होतो की ते तुझे गुरु आहेत. खरंच कितीतरी वेळा तुला मिठीत घेण्यासाठी जीव घुसमटत होता, पण जेव्हा मी बाहेरच्या देशात होतो तेव्हाच ठरवलं होतं, जोपर्यंत तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत एखादा नवऱ्यासारखा हक्क गाजवणार नाही. परत हसत वनिताला चिडवत म्हणाला, मग कसा झाला आपला घरातला हनीमून? वनिता लाजून स्वतःला सोडून खोलीतून बाहेर पळून गेली.